चॅप्टर नंबर 3 प्रॅक्टिस सेट पहिला. त्यामध्ये पहिला प्रॅक्टिस सेट आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. सर्कलची आपल्याला रेडियस दिलेली आहे 6 सेंटीमीटर. लाईन ई बी इज अ टेंजंट ॲट पॉईंट ए. आपण आकृतीत पाहू शकता की लाईन ई बी ही टेंजंट आहे सर्कलची. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. असा पहिला प्रश्न आहे खाली, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी आणि व्हाय. अँगल सी ए बी किती आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि व्हाय सगळ्यात पहिल्यांदा गिवन. गिवन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, रेडियस सी ए इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि लाईन एल टेंजंट आहे. लाईन ई बी टेंजंट आहे सर्कलची. लाईन ई बी टेंजंट आहे सर्कलची. इकडे डायग्राम डायग्राम आहे. हा ए आहे, बी दिला आहे आणि इथं पॉईंट सी. सी ए ही रेडियस आहे. काय रेडियस. लाईन ए बी ही टेंजंट आहे. तर आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय, पहिला प्रश्न आहे अँगल सी ए बी. अँगल सी ए बी म्हणजे टेंजंट वर तयार झालेला अँगल. आपण पहिल्या थेरम मध्ये पाहिलं होतं, टेंजंट वर झालेला रेडियसने केलेला अँगल हा 90 डिग्री असतो. किती? 90 डिग्री. तिथे आपण असं लिहायचं आहे अँगल, हे त्याच्यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. किती? 90 डिग्री, कारण ते परपेंडिक्युलर असतो टेंजंट. कशावरून लिहितो आपण हे? टेंजंट थेरम. त्याचं रिझन काय आहे? टेंजंट थेरम. अकॉर्डिंग टू टेंजंट थेरम. त्यातील दुसरा प्रश्न, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ई बी. व्हाय. तर लाईन ई बी ही आहे आणि पॉइंट सी आहे, याच्यातील अंतर विचारलं आहे. अंतर म्हणजे काय, आता टेंजंट ही सर्कलच्या एका पॉइंटला टच असते आणि सेंटर पासून ए पर्यंत म्हणजे ही रेडियस झाली. मग आपल्याला तिथं रेडियस लिहायची आहे. सेगमेंट सी ए परपेंडिक्युलर लाईन ई बी. सी ए इज इक्वल टू 6 सेंटीमीटर गिवन आहे आपल्याला. सी ए इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. Therefore, C is at distance of 6 centimeter from line EB. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही डायग्राम मध्ये पाहून पण लिहू शकता, कारण ह्या CA दिलेला आहे आपल्याला 6 सेंटीमीटर त्याच्यावर, कारण ते रेडियस आहे. आपला पुढील प्रश्न आहे, डिस्टन्स EB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. डिस्टन्स EB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर किती दिलेला आहे आपल्याला? डिस्टन्स EB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स BC. आपल्याला कोणतं डिस्टन्स काढायचं आहे? बी आणि सी पॉइंट मधलं. त्यासाठी आपण हे जोडून घेऊया. जोडून घेतलं. आता याच्यात आपल्याला काय दिसतं डायग्राम मध्ये? CA 6 सेंटीमीटर आणि EB पण 6 सेंटीमीटर आहे आणि इथे किती 90 डिग्रीचा कोन आहे. किती 90 डिग्रीचा कोन. तर आपण हा कोणता ट्रायंगल झाला? हा ट्रायंगल कोणता झाला? आयसोस्केलेस ट्रायंगल. कोणता? आयसोस्केलेस ट्रायंगल. आणि आपण इथे 90 डिग्रीचा कोन आहे ही एवढी आपल्याला त्याच्यात माहिती ट्रायंगल कडे पाहून समजते.
तर याच्यासाठी आपण पायथागोरस थेरमचा उपयोग करायचा आहे. कोणता? बाय युजिंग पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसचा थेरम काय आहे? हायपोटेनस काय आहे? सीबी चा वर्ग म्हणजे स्क्वेअर इज इक्वल टू अनदर बोथ साइडचे सम आणि त्यांचा सम करण्यापूर्वीचा वर्ग म्हणजे सीबी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर. हा पायथागोरसचा थेरम आहे. यात आपल्याला कोणकोणत्या व्हॅल्यू माहिती आहे? एसी ची माहिती किती? 6 सेंटीमीटर त्याचा वर्ग अधिक एबी ची किती आहे? 6 आहे त्याचा वर्ग. त्याचा वर्ग किती आहे? 36 प्लस 36 किती आले? हे 72. किती आलं? 72. इकडे काय? सीबी स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर काढून टाकायचा म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? हे अंडर रूट मध्ये ना लागेल. सीबी इज इक्वल टू अंडर रूट 72. किती? 72. मग याचे डिवाइड करावं लागेल आपल्याला. 36 इंटू 2. हे लक्षात आलं का? याचं आपण हे केलंय, मोठं रूट केलं. याच्याला 6 चा स्क्वेअर आहे 36. 6 बाहेर येईल अंडर रूट 2. सीबी किती आला आपला हायपोटेनस? 6 अंडर रूट 2. किती आला? 6 अंडर रूट 2 सेंटीमीटर. युनिट महत्वाचं आहे, युनिटला मार्क आहे. इक्वल टू. तो पुढील प्रश्न आहे 4था. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC वाय? त्याचं कारण लिहायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC वाय. आता आपल्याला अँगल बी काढायचा आहे. अँगल बी कुठं आहे? इथं. आता यामध्ये काय काय आपल्याला दिसतं डायग्राम मध्ये पाहून? पहिल्यांदा ट्रायंगल लिहून घेऊ. कोणता ट्रायंगल आहे तो? ट्रायंगल ABC. त्यात आपल्याला काय काय माहिती आहे? अँगल ए माहिती आहे. अँगल ए किती आहे? 90 डिग्री. का? तर टेंजंट वर तयार झालेला आहे. आणि अजून आपल्याला डायग्राम कडे पाहून हे एक समजते की त्याच्या दोन बाजू सारख्या आहेत. दोन बाजू सारख्या म्हणजे तो कोणता ट्रायंगल झाला? आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. CA इज इक्वल टू EB. या दोन बाजू सारख्या आहेत. त्याच्यात किती अंतर आहे? 6 सेंटीमीटर. तर मग आपण त्याच्यावरती हे लिहू शकतो की अँगल ABC इज इक्वल टू अँगल ACB. असं का लिहिलं आपण? याच्या मागील कारण आहे ते आयसोस्केलस ट्रायंगल आहे. कोणता? आयसो ट्रायंगल थेरम. त्या थेरम वरून लिहिला आहे. ते दोन बाजू सारख्या असतील तर त्यांचा अँगल पण सारखा असतो. हे त्या थेरम मध्ये आहे. तर आपल्याला हे दोन्ही अँगल नाही माहिती, मग आपण त्याला एक्स मानणार आहोत. काय म्हणणार आहोत? एक्स. अँगल ABC इज इक्वल टू अँगल ACB इक्वल टू x सेंटीमीटर. मग आपल्याला हे माहिती आहे ट्रायंगलच्या तिन्ही कोनांची बेरीज किती असते? 180 डिग्री. इन ट्रायंगल ABC अँगल, आता तिन्ही कोण लिहिणार आहोत आपण इथं. ABC प्लस अँगल. याच्यासाठी काय करायचं? मग आता बी पासून सुरू करायचं. BCA प्लस अँगल CAB. तिन्ही कोण झाले? BCA झाले का? त्यांची बेरीज किती असते? 180. तर आता याच्यातील आपल्याला कोणता माहिती आहे? अँगल ए. अँगल ए कुठं आहे? इथं. उरले दोन काय माहिती? एक्स मानला आपण त्याला. किती? एक्स प्लस 90 इज इक्वल टू 180. आता आपण याचे ऍडिशन केलं इथं. 2x प्लस 90 इज इक्वल टू 180. आता हे 90 इकडे घेऊन जाते. इथं प्लस इकडे गेलो तो
मायनस होणार 2x इज इक्वल टू 180 मायनस 90. 2x इज इक्वल टू 180 मधून 90 गेली किती 90 90 90 180 तर x हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होणार 90 डिवाइड बाय 2 2 1 चा 1 2 4 चा 8 रिमेनिंग उरला 1 2 5 चा 10 किती 2 5 चा 10 x किती आला 45 डिग्री सेल 45 डिग्री. तर याच्यावरून आपल्याला दोन्ही अँगल भेटले किती हा पण 45 येणार हा पण 45 45 तुम्ही याच्यामध्ये टाकून पहा या 3 इंची बेरीज केल्यावर 180 येणार किती 180. अँगल आपला कोणता काढायचा होता ABC अँगल ABC इक्वल टू 45. अशा प्रकारे आपण याच्यातील पहिला प्रश्न पूर्ण केलेला आहे. आता आहे पुढील क्वेश्चन. इन द adjoining figure O is the center of the circle. From point R, segment RM and segment RN are tangent segments touching the circle at M and N. If OR is equal to 10 cm and radius of circle 5 cm, then खाली काही प्रश्न दिलेले आहे आपल्याला ते सोडवायचे आहेत. What is the length of each tangent segment? टेंजेंटची हे काढायचं किती लांबी आहे आपल्याला. What is the measure of angle MRO? अँगल काढायचा आहे. What is the measure of angle MRN? आता हे सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला रेडियस दिलेले आहे. रेडियस किती 5 सेंटीमीटर. दोन रेडियस आहेत आपण डॉट डॉटने जॉईन केले आहेत. OM किती आहे 5 सेंटीमीटर आणि इकडली पण किती येणार ON 5 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय दिलं आहे अजून लेंथ ऑफ OR किती आहे लेंथ OR 10 सेंटीमीटर. कोणतं आहे OR हा 10 सेंटीमीटर. आपल्याला फाइंड काय काय करायचं आहे लेंथ ऑफ टेंजेंट. टेंजेंट कोणते आहेत टेंजेंट दोन आहेत MR आणि टेंजेंट NR. हे दोन टेंजेंट आपल्याला फाइंड करायचे आहेत. हा आपला पहिला क्वेश्चन आहे. तर आता आपण हे पहिल्याचं आन्सर शोधणार आहोत. तर त्यासाठी आपण ट्रायंगलचा वापर करायचा आहे. इथे दोन ट्रायंगल आहेत OMR आणि ट्रायंगल ORN. याच्यातील कोणताही एक ट्रायंगल घ्यायचा आहे. समजा ट्रायंगल OMR ट्रायंगल OMR याच्यातील आपल्याला टेंजेंटनी तयार केलेला अँगल हा सर्कल वरती 90 डिग्री असतो म्हणजे परपेंडिक्युलर असतो हे आपल्याला माहिती आहे रेडियसला. तर अँगल OMR किती आहे 90 डिग्री म्हणजे हा ट्रायंगल कोणता झाला राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे आपण याच्यात पायथागोरसचा थेरम वापरू शकतो. हे कशावरून लिहिलं आपण टेंजेंट थेरम. कशावरून टेंजेंट थेरम अकॉर्डिंग टू टेंजेंट थेरम नुसार आपण हे लिहिलेलं आहे. बाय पायथागोरस थेरम बाय पायथागोरस थेरम. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. पायथागोरसचा थेरम काय आहे हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अनदर साइड स्क्वेअर. मग आता हायपोटेन्यूस काय आहे आपला OR काय आहे OR स्क्वेअर इज इक्वल टू अनदर साइड कोणती MR बरोबर आहे ना. MR स्क्वेअर हा आहे आपला हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस कोणता असतो 90 अंशासमोरील कोन. 90 अंश कुठे आहे इथे याच्या समोरील बाजू म्हणजे हायपोटेन्यूस OR स्क्वेअर प्लस MO चा स्क्वेअर हे पायथागोरसच्या थेरम नुसार. तर याच्यातील आपल्याला दोन बाजू माहिती आहेत कोणत्या MO किती आहे 5 सेंटीमीटर त्याचा स्क्वेअर. MR किती आहे माहिती आहे का नाही. तर आपल्याला MR काढायचा आहे MR स्क्वेअर. OR किती आहे 10 10 चा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू MR स्क्वेअर प्लस 25 5 चा स्क्वेअर 25. हे 25 इकडे प्लस इकडे आणून मायनस होईल 100 मायनस 25 इज इक्वल टू MR स्क्वेअर. 100 मधून 25 घेत किती 75 किती 75.
इक्वल टू एम आर स्क्वेअर. तर याला आपण असं लिहू शकतो, हे स्क्वेअर काढण्यासाठी अंडर रूट मध्ये लिहू शकतो. 75 इक्वल टू एम आर स्क्वेअर. आपण याला एक्सपांड करू शकतो. 5चा स्क्वेअर आहे ना 25. 25च्या टेबलमध्ये 75 किती 3 अंडर रूट मध्ये घ्यायचं आहे इक्वल टू एम आर. वरचा स्क्वेअर निघून जाईल कारण अंडर रूट वापरला आहे. इथून 5 बाहेर येईल. 3 इक्वल टू एम आर. आणि जेवढी एम आर आहे तेवढीच आर एन पण आहे, कारण एकच सर्कलचे दोन्ही टेंजंट आहे आणि ते कॉमन साईडनी जोडलेलं आहे, जी साईड आपल्याला माहिती आहे. दोन्ही हे पण येणार आहे कसे कॉन्ग्रुएंट येणार आहेत, कारण 90 डिग्रीचा कोन आहे. एक बाजू याच्यात कॉमन आहे, त्याच्या थ्रू आपण ते प्रूव्ह पण करू शकतो. म्हणजे इज इक्वल टू एम आर इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर आणि आर एन इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. हा पहिल्याचं आन्सर झाला. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन मध्ये अँगल एम आर ओ फाइंड करायचा आहे. अँगल एम आर ओ कोणता आहे? अँगल एम आर ओ हा फाइंड करायचा आहे. चला तर आता पाहूया. अँगल एम आर ओ, त्याच्या अँगल एम आर ओ म्हणजे आपण वरचा ट्रायंगल घेऊ. इन ट्रायंगल ओ एम आर आपल्याला काय माहिती आहे? अँगल ओ एम आर किती आहे? 90 डिग्री टेंजंट थेरम नुसार. टेंजंट थेरम नुसार एक कोन तर सापडलं. तर आपल्याला अँगल हा कोन काढायचा आहे. तर कॉन्व्हर्स 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री थेरम, या थेरम नुसार हायपोटेन्यूजच्या समोरील एखादी बाजू जर हाफ असेल तर त्याच्या समोरील बाजू 30 येतो. म्हणजे 30 डिग्रीच्या समोरील बाजू हायपोटेन्यूजच्या हाफ असेल तर तो अँगल 30 डिग्री असतो. इथं आपल्याला काय हायपोटेन्यूजच्या हाफ कोणती बाजू आहे का? इथं आहे किती आहे? एमओ. एमओ किती आहे? 5 सेंटीमीटर. आणि हायपोटेन्यूज काय? ओ आर किती आहे? 10 सेंटीमीटर. आपण याला असं लिहू शकतो, एमओ इज इक्वल टू हाफ ओ आर. बरोबर आहे ना? तर इथं पण तेव्हा किती येईल? 5 येईल. इथं 5 येईल, तेव्हा ते इक्वल होईल. म्हणजे त्याचा अर्थ काय दिला? कॉन्व्हर्स थेरम नुसार कन्व्हर्स 30 60 90 च्या याच्यानुसार याच्या एमओच्या समोरील अँगल किती येणार? 30 डिग्री येणार. किती येणार? 30 डिग्री. अँगल एम आर ओ इक्वल टू 30 डिग्री बाय युजिंग कॉन्व्हर्स 30 60 90. या थेरम मध्ये काय आहे? 30 डिग्रीच्या समोरील बाजू म्हणजे इथं 30 डिग्री आला आपला, त्याच्या समोरील बाजू ही हाफ असते कशाच्या? हायपोटेन्यूजच्या, म्हणजे ओ आरच्या. ओ आरच्या हाफ आहे का? आहे. मग आपण त्याचा वापर करून हा 30 डिग्री फाइंड केलेला आहे. सिमिलरली काय होणार त्याच्यासोबत इकडला पण किती येणार? ओ आर एन किती येणार? तो पण 30 येणार. सिमिलरली अँगल ओ आर एन इज इक्वल टू 30 डिग्री. आता आपल्याला थर्ड फाइंड करायचा आहे. थर्ड मध्ये आपल्याला अँगल एम आर एन फाइंड करायचा आहे. कोणता अँगल? एम आर एन. आता आपण अँगल एम आर एन फाइंड करू. एम आर एन म्हणजे या ठिकाणी दोन छोटे छोटे अँगलचा मिळून एक अँगल तयार झाला आहे. छोटे कोणते? एम आर ओ आपल्याला माहिती आहे. अँगल एम आर ओ किती आत्ताच आपण फाइंड केला होता, किती आला होता? 30 डिग्री. आणि दुसरा अँगल कोणता आहे? ओ आर एन. ओ आर एन तो पण किती आला होता? 30 डिग्री. तर त्यासाठी दोन्हींचे मिळून काय अँगल आहे? एम आर एन. एम आर एन इज इक्वल टू अँगल एम आर ओ प्लस अँगल ओ आर एन. त्यांची व्हॅल्यू टाकले किती आहे?
60 डिग्री, अँगल MRN 60 डिग्री. तर हा झालेला आहे क्वेश्चन सेकंड कम्प्लीट. थर्ड क्वेश्चन आहे सेगमेंट RMN and segment RN are tangent segments of a circle with center O. Prove that segment OR bisect angle MRN as well as angle MON. तर आता याच्यामध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे सेगमेंट OR बायसेक्ट म्हणजे सेगमेंट आपण डायग्राम मध्ये पाहू शकता. सेगमेंट OR हा काय करतो बायसेक्ट अँगल MRN and as well अँगल MON. बायसेक्ट करतो म्हणजे काय एक समान अँगल तयार करतो दोन. म्हणजे इकडे जर 30 असेल तर इकडे 30, इकडे 60 असेल तर वरती 60 असं याच्यामध्ये आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आणि हे दोन काय दिलेलं आहे आपल्या टेंजंट. MR ही टेंजंट आहे आणि RN ही एक टेंजंट आहे. तर आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपण ट्रायंगलचा वापर करायचा. इन ट्रायंगल OMR अँड ट्रायंगल दुसरा ट्रायंगल कोणता आहे ORN. हे दोन्ही आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. तर याच्यामध्ये दोन्ही टेंजंटला रेडियस टच झाले आहे म्हणजे तिथं परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा कोन तयार झालेला आहे. अँगल OMR इक्वल टू अँगल ONR किती आहे 90 डिग्री. आणि अजून यामध्ये कॉमन काय आहे ज्यांचे हायपोटेनस काय आहे OR इज इक्वल टू OR कॉमन साइड आहे दोन्ही ट्रायंगलची. थर्ड आपण याच्यामध्ये काय दाखवू शकतो OM इज इक्वल टू ON. हे कशाचा वापर करून दाखवू शकतो कारण ती रेडियस आहे. कोणत्याही सर्कलच्या रेडियस या सगळे समान असतात. एकाच सर्कलच्या रेडियस या समान असतात. साइड OM इज इक्वल टू साइड ON. आता हे SAS टेस्ट थ्रू काय झाले कॉन्ग्रुएंट झाले आहे दोन ट्रायंगल. ट्रायंगल RMO and triangle ORN. OMR हे फक्त नाव बदली झालं आहे. मागे पुढे झालं ट्रायंगल तोच आहे. आपण हे याच्यात काय काय वापरलं हायपोटेनस कॉमन साइड इथे वापरलं. अँगल कॉमन अँगलचा वापर केला आणि रेडियसचा एकच याचा वापर केला. कोणती टेस्ट होती ती साइड टेस्टचा वापर करून आपण हे प्रूव्ह केलं. त्याच्यानुसार काय झाले कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या याच्यानुसार अँगल MRO कोणता अँगल MRO इज इक्वल टू कॉन्ग्रुएंट टू अँगल NRO. हे आपण याच्या मार्फत लिहू शकतो. अँड अँगल MOR कॉन्ग्रुएंटला अँगल कोणता येणार MOR ला NOR. याचा कशा थ्रू लिहिला आपण हे दोन्ही CACT कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल त्याच्या थ्रू आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. देअरफॉर सेगमेंट OR बायसेक्ट अँगल MRN and angle MON. याच्यामध्ये आपण दोन्ही ट्रायंगल पहिले कॉन्ग्रुएंट दाखवले आणि त्याच्यानुसार हे दोन्ही अँगल बायसेक्ट होतात हे आपण याच्यामध्ये दाखवलेले आहे. आता पुढील क्वेश्चन नंबर 4.
चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजेंट्स ऑफ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर, जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे आता यांनी आपल्याला एकाच सर्कलवर दोन टँजंट्स आहे आणि त्या एकमेकांना पॅरलल आहेत आणि त्यांची रेडियस, त्या सर्कलची रेडियस आहे 4.5 सेंटीमीटर आणि ते आपल्याला आन्सर जस्टिफाय करायचं आहे. आता दोन टँजंट्स जर पॅरलल असतील म्हणजे ते एकमेकांसमोर असणार, सर्कलच्या एकदम ऑपोजिट साईडला एकमेकांसमोर, म्हणजे रेडियस ही डबल असणार. हे दोन्हीमधील अंतर म्हणजे 4.5चे डबल किती, 9. हे आपलं आन्सर, पण आपल्याला हे जस्टिफाय करायचं आहे. हे आपल्याला जे प्रूव्ह करून दाखवल्यासारखं पूर्ण सिद्ध करायचं आहे की कशा प्रकारे. त्यासाठी आपण एक डायग्राम केलेला आहे. डायग्राम नुसार आपण एक सर्कल ड्रॉ केले, दोन टेंजंट काढल्या, EB अँड CD. हे दोन्ही एकमेकांना समांतर आहे म्हणजे पॅरलल काढले आहेत. तसेच अजून एक कंस्ट्रक्शन केलं आहे, XY ही EB ला पॅरलल काढली आहे आणि तीच CD ला पण पॅरलल आहे, सेंटर O आहे आणि रेडियस MO आणि रेडियस ON हे आपल्या सर्कलमध्ये आहे. तर लेट द सेंटर ऑफ सर्कल BO, सर्कलचं सेंटर O आहे आणि आता आपण लाईन L, चौथ्याचं आन्सर, लाईन EB जे आपण कंस्ट्रक्शन केलं आहे आणि त्यांनी पण क्वेश्चन मध्ये दिलं आहे ते लिहून घेऊ. पॅरलल लाईन EB कशाला समांतर आहे, CD. लाईन XY लाईन EB. आता XY ही EB ला समांतर आहे म्हणजे EB ही CD ला आहे म्हणजे तीच CD ला पण समांतर आहे XY ही. Therefore line EB parallel line XY parallel line CD या तिन्ही एकमेकांना समांतर लाईन आहेत. तर याच्यातील आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहिती आहे, अँगल, टेंजंट आणि रेडियस हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, त्यांचा अँगल किती असतो, 90 डिग्री. अँगल OMA इक्वल टू अँगल ONC किती आहे, 90 डिग्री. कशानुसार, टेंजंट थेरम, टेंजंट थेरम, टेंजंट थेरम नुसार. आता आपण लाईन EB पॅरलल लाईन XY अँड लाईन MO इज ट्रान्सव्हर्सल हे दोन्हीला जोडलेले आहे. त्याचा वापर करून आपण हे इथला जो अँगल आहे तो तिथला अँगल आहे आपण सिद्ध करणार आहोत. लाईन EB पॅरलल लाईन XY अँड लाईन MO is the ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे दोन्हीला जोडलेली रेषा आहे ती. अँगल AMO प्लस अँगल MOX इज इक्वल टू 180 डिग्री. हे कशावरून, इंटेरियल अँगल थेरम. त्याच्यामध्ये काय असतं, दोन समांतर लाईनला जी रेषामध्ये जोडते त्या दोन्हींची बेरीज किती असते, त्या आतील अँगलची 180 असते, असं त्या थेरम मध्ये आहे. इंटेरियल अँगल थेरम म्हणजे अँगल AMO प्लस अँगल MOX किती असणार आहे, 180. त्याच्यातला अँगल आपल्याला AMO माहिती किती, 90. आता अँगल MOX किती येणार, 180 वजा 90 म्हणजे 90 डिग्री आलेला आहे. सिमिलरली याच्याच नुसार खालील अँगल XON किती येणार, 90 डिग्रीच येणार. सिमिलरली
अँगल NOx इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर सो म्हणून काय झालं, अँगल MOX प्लस अँगल NOx इज इक्वल टू 180 डिग्री. कारण 90 आहेत ना, 90 प्लस 90 180. हे आपण याच्यावरून लिहिलेलं आहे वाक्याच्या. म्हणजे अँगल MOX अँड अँगल NOX आर ॲडजसेंट ॲज वेल ॲज सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे दोन्ही शेजारील अँगल आहेत आणि सप्लिमेंटरी अँगल आहेत. ते वाक्य लिहायचं आहे. देअरफॉर अँगल MOX अँड अँगल NOX आर ॲडजसेंट. ते ॲडजसेंट अँगल आहे ॲज वेल ॲज सप्लिमेंटरी. तसेच सप्लिमेंटरी अँगल आहेत. म्हणजे काय झालं, अँगल MOX अँड अँगल NOX फ्रॉम लिनियर पेअर काय आहे, देअरफॉर म्हणून अँगल MOX अँड अँगल NOX फ्रॉम लिनियर पेअर. म्हणजे एकाच रेषेवरील अँगल आहे. देअरफॉर रे OM अँड रे ON आर अपोजिट रे. ऑपोजिट रे. हे कशावरून लिहिलं आपण, ते दोन्हींच्या सारखं आहे. म्हणजे हे 4 अँगल आपण पहिल्यांदा फाईंड केले. अँगल AMO, अँगल MOX, XON अँड अँगल ONC. हे चारही 90 90 90 आले. म्हणून त्याचा अर्थ काय झाला, ते लिनियर आहेत म्हणजे सरळ आहेत आणि एकमेकांना अपोजिट आहेत. त्याच्यानुसार काय लिहिणार आपण, देअरफॉर पॉइंट MON आर कोलिनियर. MN is the distance between the parallel tangent. म्हणजे आता आपण मूळ ठिकाणी आलो. MN म्हणजे हे काय झालं, दोन्ही मधील अंतर झालं. MN is the distance between parallel tangents. दोन्ही टँजंट मधील अंतर आहे. MN किती आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि आपल्याला रेडियस माहिती आहे. MN इज इक्वल टू 2 इंटू रेडियस. कारण 2 रेडियस जोडलेले आहे ना समोरासमोर, त्याच्यामुळे आपण असं लिहिलेलं आहे 2 इंटू 4.5 इक्वल टू 9 सेंटीमीटर. MN किती आला आपला, 9 सेंटीमीटर. अशा प्रकारे 2 पॅरलल टँजंट मधील अंतर किती आले आपले, 9 सेंटीमीटर. आणि आपण हे जस्टिफाय केले आहे. हे आपण त्याचं जस्टिफिकेशन इथे लिहिलेलं आहे. थँक्यू फ्रेंड्स. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.